माझे नाव प्रतीक्षा मंजारी, इयत्ता 6वी, धड्याचे नाव 9 पैलू. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चल रे बाळा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायचा आहे, आता पोचायला पाहिजे दवाखान्यात. आजी दिगूला म्हणाली, पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येते त्याला. आजी खत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटीत पुढे चालू लागली. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षावाल्याचा जोरात आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज येते पण डिम्मा हलत नाही, बाहेर आहेस की काय. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरांकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस होता. तशी ढिमूर होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजीच्या शहराच्या डॉक्टरांबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलाने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजीला म्हणाली, कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर फार पडते. कोण ग बाई तू. माझे नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी. वत्सला म्हणाली, असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच असेल. ज्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेना झाले बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जातात, या वादळात झाडं बिडं पडतात. आजी, त्यापेक्षा माझी घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहू दे. आजी, आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जा. वत्सलाने आजीला मोहात पाडले. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशीच काहीतरी ठरवून म्हणाली, असं हसणं मीना असेल तर तुझ्या घरी येते मी. गेले 5 वर्ष झालेत हसणं विसरलो आम्ही. पाऊस ओसरल्यावर आजी दिगूला वत्सलाच्या घरी गेले. जेवण झालं, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी आणि हसरा स्वभाव होती. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोण शिकविल, पण ज्यांच्या वाटेला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार, कोण सुकवणार, त्या मुक्कांना कोण उमारणार. ज्याच्यातील स्वतःची जाणीव, त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हायसे फुगवायचे, ह्या पक्का निर्धार करून ती बधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळेपणे बोलायला मिळायला बोलत होती. आमच्याकडे कोणीच असे मुकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले नाही. शहरात त्यांच्या कानाची तपासणी करून श्रवण हाच वेळ पहिलं दिला असता, त्यानुसार त्या श्रवणे यंत्र दिले असते तर आतापर्यंत तो बोलू ऐकू शकला असता. किती लवकर व्हायला पाहिजे होते. मुलांना पहिले 5 वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचे वय. वत्सला म्हणेल. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळेत असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळं आजीला नवलच वाटले होते. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्टी शिकवत होत्या. हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होती. बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार, टिप्पा त्यांच्या कानावर सावधान झालेले होते आणि मूल बाईसारखेच हसत बोलत होते. तेव्हा तर आजीच्या अंगावर आनंदालाही उसळला. आजी खूप उल्लसित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होत्या. यंत्रामुळे बाहेर मुलांना आवाज ऐकू येते. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहत होते. आपल्या ओठांच्या हालचाल पाहत होते व तसेच बोलण्याचा प्रयत्न करत होते. तिने त्यांना हिअरिंग सेट दाखवले, इंडिकेशन लूप सिस्टीम दाखवली, खोली दाखवली आणि हळूहळू आजीला विचारले, काय आजी, मग ठेवायचं का दिगूला आमच्या शाळेत. आजी खुदून हसली आणि म्हणाली, हो ग, माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांची दुःखाची जाणीव झाली होती.
तिने मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मुकबधीर शाळा काढली तर. मनाशीच काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील का? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, नियंत्रण किती महाग. वत्सला म्हणाली, वत्सलबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणांना अडाणी राहिलो, पण कष्टांना आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल. आजी म्हणाली. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे शेत विकून तुम्ही एवढा पैसा देणार मुख्यांच्या शाळेला? हो देणार. अगं बाई, माझे गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभे राहील. आजी, या मूकबधिरांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले आणि तिने तसंच बोलून दाखवले. आजीच्या विचारात एक नव्या पैलूचे दर्शन झाले होते. वत्सला अंतःकरण भरून आले होते. ती म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल. हो ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फारच उपकार केले. मी शहराच्या डॉक्टरांकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. तिच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. धन्यवाद. Good. Sure.